सो एव्हरीथिंग इज एनिथिंग इज पॉसिबल. तुझी जेन्ना फ्रिक्वेन्सी 1 कोटीक मॅच जातली तेन्ना ऑटोमॅटिक तो लॉटरी वालो तुझ्याकडे विकपाक येतलो. आयज मेन तो तुझ्याकडे येवन असलो. म्हटल्यार म्हाका सर दिसता की ऑटोमॅटिक एक्शन सबकॉन्शियस माइंडाची घेड वयता. बिकॉज अवर ऑल सबकॉन्शियस माइंड आज Okay. लायक अ नेटवर्क ऑफ इंटरनेट. आयज तू हांगा बसून अमेरिकेतल्या मनशाकडे उलोवंक शकता. पॉसिबल इंटरनेटली आम्ही सगळे कॉम्प्युटर्स आमचे हय. मोबाईल सगळे बरोबर. इंटरकनेक्टेड बाय द नेटवर्क कनेक्टेड आसा न्ही. तशेंच आमच्या सगळ्यांची सबकॉन्शियस माइंड ही इंटरकनेक्टेड आसा. आता एक सिंपल एक्झाम्पल सांगता. आम्ही कोणाकय म्हणटा पळय, आता तू कोणाची याद येता बरोबर, अरे तुका 100 वर्सां आयुष्य ऐकला तुवें म्हटलेलें? म्हाका येयलो आत्ता. असं अशें म्हणटा. केन्ना हय. म्हणटा? जेन्ना तो मनीस त्याच टायमार हजर जाता ज्या टायमार तू याद काडटा. आता आमच्या भाशेन आमी ताका टेलिपथी म्हणटा. टेलिपथी म्हणून तुवें केन्ना जाल्यार गुगल करून पळय व्हॉट इज टेलिपथी. सो तुजी फ्रिक्वेन्सी त्या मनशाकडे जर 100% मॅच झाली आनी तुका त्याची बेश्टी याद सुद्धा येयली जाल्यार तो मनीस तुज्या फुड्यान हजर जावंक शकता. दिस इज कॉल्ड लॉ ऑफ एट्रिक. त्या मनशाचो विचार फक्त मनान येयलो आनी तो इतले इंटेन्सिटीन तुका त्याची याद येयली, तुवें विचार सुद्धा करूं नसलो येवं शकता आनी तो तुज्या फुड्यान मनीस हजर जाता.